प्रत्येकाला आपल्या शाळेचा पहिला दिवस, प्रत्येक वर्षाचा पहिला दिवस तर आठवत असेलच फॉर शुअर. कारण पहिले काही 2-3 दिवस आपली आई आपल्याला उठायची. "बाळा उठ, बाळा उठ, मेल्या उठ." सो 1-2 फटके पडल्यावर पण छटकन उभं राहायचो आणि असे काहीतरी 3 ते 4 दिवस सुरुवातीचे व्हायचे. नंतर स्वतःहून आपली बॉडी त्याला कोप अप होऊन आपण बाय डिफॉल्ट आपल्या बॉडी क्लॉकच्या प्रमाणे उठायला सुरू करायचो. पॉइंट माझा मित्रांनो हे आहे की ह्या व्हिडिओमध्ये ही 100 दिवसाची चॅलेंज, ओके, ही 100 दिवसाची चॅलेंज का घेतली पाहिजे, ओके, हे एक्सप्लेन करणार आहे. सेकंडली म्हणजे हे चॅलेंजसाठी आपल्याला वापरणारी स्ट्रॅटेजी, ओके, काय असणार आहे ती पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. म्हणून व्हिडिओ एंड पण जरूर बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केट ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली फ्री मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 वेळेत रिप्लाय करतील. ऑफर काय नीट वाचून घ्या. आवडत असेल ऑफर तर नक्की पुढच्या स्टेप्स घ्या. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सीरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. या व्यतिरिक्त प्रत्येकाने म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टिंग करावीच आणि मला प्रत्येकाबरोबर इंडिव्हिज्युअल बेसिसवरती म्युच्युअल फंडच्या अकाउंटला घेऊन तुमच्या काम करायचंय. कारण रिटायरमेंटसाठी मला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाचा मोठा पोर्टफोलिओ असावा म्हणजे असावा. ओके, सो त्यासाठी काय करायचंय, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या लिंक वर क्लिक करून येईल तो फॉर्म भरून घ्या. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी तुमच्यावर करायला रेडी आहे. तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात पहिलं तर ही बेसिकली शेअर मार्केट लक्षात 70 ते 80% ट्रेडिंग सायकॉलॉजी रिलेटेड आहे. ऑलराईट, आपण काय करतो माहितीये का, तुम्ही आज लेट्स से महेशचा युट्यूब बघणार, महेशनी काही विवॅप स्ट्रॅटेजी शिकवली, ती थोडे दिवस चालवणार, म्हणणार हे चालत नाही तर लगेच त्याला क्विट मारणार. नंतर कुठल्या दुसऱ्या युट्यूबरवरती जाणार, तिकडनं स्ट्रॅटेजी शिकणार आणि मग तिकडनं परत म्हणणार एक थोडे दिवस चालली, मस्त पैसा कमवला, नंतर परत लॉस व्हायला लागला. नंतर तुम्ही जाणार एका क्लासला, जाणार, पैसे देणार, चला जाऊ फायनली आपण क्लासला जाऊया, पैसे देऊया, कुठल्या तरी 50-60 हजार, इव्हन 5-5, 6-6 लाखाचे पण कोर्सेस आहेत. मला तर कळत नाही लोक कसे 5-5, 6-6 लाख रुपये देतात कुठल्या कोर्सला शेअर मार्केटच्या. जेव्हा महेश पाटील ते फ्रीमध्ये शिकवते तेव्हा पण लोक तिकडेही जातात, पैसे देतात आणि तिकडेही शिकतात आणि मग सेम गोष्ट काही दिवसांमधनं म्हणतात की अरे यार ही पण स्टडी चालत नाही, माझा पैसा वेस्ट आहे, शेअर मार्केट वेस्ट आहे, शेअर मार्केट मला पैसा कमवता येत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी एक स्ट्रॅटेजी सांगणारच आहे तुम्हाला, पण महत्वाची पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे, ओके, ती म्हणजे जे तुमचं एक्झिस्टिंग ट्रेडिंग अकाउंट आहे त्याला सोडून अजून एक दुसरं एक ट्रेडिंग अकाउंट घ्या. ओके, एक पिन कमेंट मध्ये मी एक डीमॅट, फ्री डीमॅटचं पण अकाउंट दिलेलं आहे, तिकडे तुमचे फ्रीवर ट्रेडिंग अकाउंट पण ओपन करून घेऊ शकतात. पिन कमेंट मध्ये दिलेलं आहे. किंवा तुम्ही तुमच्या मिसेसच्या नावावरती किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या नावावरती एक अकाउंट ओपन करून तिकडेही तुम्ही काम करू शकता. ऑलराईट, सो हे वेगळं अकाउंट काय, कारण एक्झिस्टिंग अकाउंट ज्यामध्ये तुम्ही ऑलरेडी काही किडे केलेले असतील, ऑलरेडी काही भेळपुरी केलेली, ऑलरेडी काही रायता पसरवलेला असेल, ऑलरेडी काही अंडी बिंडी फुटलेली असेल त्याच्यामध्ये, जी साफ करायला तुम्हाला कंटाळा येत असेल, तर जरा म्हणून त्याला साईडला ठेवून एक कोरं करकरीत अकाउंट साईडला ठेवा. आणि सेकंडली हे 2 अकाउंट परत का, कारण ह्या सेकंड अकाउंटमध्ये जे मी सांगतोय तेच फक्त करायचंय. बाकी तुम्हाला काय पण झोल झपाटा करायचा आहे, काय पण लफडी करायची तुमची एक्झिस्टिंग अकाउंट मध्ये करा. आणि हे दोन्ही अकाउंट 100 दिवसानंतर कम्पेअर करा, संपल्यावरती कम्पेअर करा आणि मग मला सांगा की महेश ही खरीच ही एक्सरसाइज दिलेली होती त्यामुळे मी प्रॉफिटेबल झालेलो आहे. ओके, सो 2 अकाउंट, एक नवीन अकाउंट ओपन करा, त्याच्यामध्ये फक्त जो महेश सांगणारी 100 दिवसाची स्ट्रॅटेजी जी आहे ती फक्त फॉलो करा. दुसऱ्या अकाउंटवर तुम्हाला काय करायचंय, काय धिंगाणा घालायचं ते करत बसा. ओके, एवढं तर करू शकाल राईट माझ्यासाठी, ग्रेट. आता या 100 दिवसाच्या चॅलेंजमध्ये जी पण मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे, ओके, जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे 100 दिवस तिला राबवायचंय. ओके, भले तुम्ही बँक निफ्टी करा, त्याच्यामध्ये निफ्टी करा, फिन निफ्टी करा किंवा स्टॉक्स करा किंवा इंट्राडे करा, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण जे काय करणार आहे ते त्या अकाउंटमध्ये करायचंय, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायचं नाही. म्हणजे काय, लेट्स से मी बँक निफ्टी स्ट्रॅटेजी घेतली, जर मी बँक निफ्टी घेतली तर त्यामध्ये फक्त मी बँक निफ्टी ट्रेड करणार आहे त्या अकाउंटमध्ये. जर मी निफ्टी घेणार आहे ऍज अ इन्स्ट्रुमेंट तर निफ्टीच करणार आहे. जर मी कॅश मार्केट घेणार आहे तर कॅश मार्केटच करणार आहे, बाकी काय करणार नाही. ओके, ती पहिली गोष्ट. सेकंडली म्हणजे कॅपिटलचे प्रत्येक ट्रेडवरती जे वापरलं जाणार आहे ते पण सेमच असणार आहे. ओके, त्यासाठी टेस्टिंग कॅपिटल वापरा, 5,000 रुपये, 10,000 रुपये जे काय असेल, कारण थोडेसे लॉसेस जर झाले तर कॅपिटलला परत आपल्याला टॉपअप करायला लागेल. सो जे पण कॅपिटल पर ट्रेड जे वापरणार आहे
ते पण सेमच असलं पाहिजे. प्रत्येक ट्रेडला सेम कॅपिटल गेलं पाहिजे. ओके, 1000 लावा तर 1000 लावा, 5000 लावा तर 5000, जे पण मिनिमम तुम्हाला जे लावायचं ते लावा. सो काय सेकंड गोष्ट झालेली आहे, आपण इन्स्ट्रुमेंट फिक्स केलेलं आहे, कॅपिटल पण पर ट्रेड फिक्स केलेलं आहे. ओके, तिसरी गोष्ट म्हणजे परत आपला रिस्क टू रिवॉर्ड. जर मला ₹1 घालवायचा आहे ₹3 कमवण्यासाठी, तर ₹1 आणि ₹3 1:3 चा रिस्क टू रिवॉर्ड ठेवा. ओके, प्रत्येक ट्रेडला जो पण तुम्ही ट्रेड येणाऱ्या 100 दिवसामध्ये मारणार आहेत त्याच्यामध्ये रिस्क टू रिवॉर्ड पण 1:3 असलं पाहिजे. नाहीतर 1:4 असेल तरी चालेल, पण 1:3 खाली घेऊ नका. ओके, रिस्क टू रिवॉर्ड पण सेम ठेवा. सो अशा प्रकारे ह्या 3 ज्या पॅरामीटर्स आपण जेव्हा त्या अकाउंटमध्ये ठेवणार आहोत, की एकाच गोष्टीमध्ये आपण ट्रेड करणार आहोत, एकाच काइंड ऑफ रिस्क टू रिवॉर्डनी ट्रेड करणार आहोत आणि एकाच काइंड ऑफ कॅपिटलनी ट्रेड करणार आहोत. तुमचं मनी मॅनेजमेंट पण एक फोकस एकदम झालेलं आहे, तुमचं रिस्क टू रिवॉर्ड पण एकदम फोकस झालेलं आहे आणि तुम्ही ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काम करणार आहे ते पण फोकस झालेलं आहे. सो हे 3 सेट पॅरामीटर्स एकदा झाले की तुमची बॉडी क्लॉक, तुमचं ट्रेडिंग क्लॉक जी बॉडीतलं आहे ते ऑटोमॅटिक त्याप्रमाणे काम करायला लागणार. ओके, परत सांगतोय, भेळपुरी करायची नाही माझ्यावाल्या अकाउंटमध्ये. तुमच्यावाल्या अकाउंटमध्ये तुम्हाला काय करायचं ते करत बसा. जे ते तुम्ही एरवी करतात आहे, ज्यामुळे लॉसेस होतात ते केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण दुःख होतंय मला, पण म्हणून कृपया करून हे करणं सुरू करा. ओके, सो सर्वात मेन लॉसेस ट्रेडरचे ह्याच्यामुळे होतात कारण तुम्ही प्रत्येक दिवशी तुमची स्ट्रॅटेजी चेंज करता. मी तुम्हाला सांग, कोणाकडनं तुम्ही जाऊन शिकलात ना, ओके, इव्हन तुम्ही तुमच्या लेवलला जरी शिकलात की ह्या व्हिडिओ मधली स्ट्रॅटेजी जरी अप्लाय कराल ना, जे मी सांगणार आहे, तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. कारण जर तीच गोष्ट कन्सिस्टंटली अगेन अँड अगेन करत राहिलं तर. आपल्या आईचा वरण भात आपल्याला काय आवडतो? कारण आपली आई आपलं वरण भात एवढी मास्टर झालेली ती करून एवढे वर्ष आपल्यासाठी, तर चुकूच शकत नाही. सो सेम गोष्ट इकडे आपला ट्रेडिंगचा वरण भात करायचा आहे, मस्तपैकी ट्रेडिंगची बिर्याणी करायची रेग्युलरली, आपण तीच गोष्टी करू. ओके, पटकन आता आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवरती जाऊया. आता नीटपणे ऐकून घ्या, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय वापरायची ह्याच्यामध्ये. सिम्पल सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ऑलराईट, याच्यामध्ये काय नाही, फक्त एन हा शब्द लोकांना वापरता आला पाहिजे आणि उलटा एन हा काढता आला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मी जाऊन दाखवतो एक्झाम्पल. आता निफ्टीचा हा चार्ट आहे. ऑलराईट, तर ह्याच्यामध्ये मला काय दिसतंय, पहिलं तर ही डाऊन मूव्ह दिसते, राईट, ही पहिलीवाली डाऊन मूव्ह झालेली आहे. नंतर मार्केट कुठे गेलेलं आहे, वर गेलेलं आहे, आणि नंतर ही सेकंड वाली डाऊन मूव्ह आलेली आहे. ओके, सो दोन पहिले दांडके असे निघाले पाहिजे, हे दांडका आणि हा दांडका, हे 2 दांडके इथे निघाली पाहिजे. ओके, जस्ट टू दाखवण्यात, हा पहिला आय असा बनवला पाहिजे आणि नंतर सेकंड जो आय आहे, आता पहिले शॉर्टिंगचं दाखवतो, हे शॉर्ट ट्रेड्स आहे, असे 2 दांडके बनले पाहिजे. एकदा हे 2 दांडके बनल्यावरती, जसं इन दिस केस चार्टवरती बनल्यावरती, आपल्याला वाट बघायचं आहे की ह्या प्रिव्हियस हा जो दांडका आहे, पण नंबर पण टाकूया, हा नंबर 1, ही पहिला लेग ऑफ द मूव्ह, ही नंबर 2 लेग ऑफ द मूव्ह, आणि फायनली नंबर 3 ही लेग ऑफ द मूव्ह. ओके, 1 2 3. आपल्याला 4th लेग वरती बाय करणार आहे, जिकडे ही रिव्हर्सल येणार आहे. रिव्हर्सल वरती कुठे बाय करायचंय, इकडे ह्यासाठी मी हॉरिझॉन्टल लाईन यूज करणार. हा 3rd नंबरचा जो पॉईंट असणार आहे, 3rd लेग ऑफ मूव्हचा जो पॉईंट आहे, ओके, सो 2nd लेग ऑफ मूव्हचा जो पॉईंट आहे, त्याचा जो हायेस्ट पॉईंट आहे त्याच्या इकडे मी टाकणार. ओके, एक्झॅक्ट हायेस्टला पण टाकायची गरज आहे, रफली थोडंसं पण प्लस मायनस केलं तरी चालेल, एवढ्या झोन केला तरी, क्रिएट केला तरी चालेल आपल्याला. तर या झोन मध्ये जेव्हा ट्रेड येईल आपल्या रिव्हर्सल मध्ये, ऑलराईट, या झोन मध्ये, आता हा झोन असा पण बनू शकतो, एवढा हा झोन बनू शकतो इकडे. ऑलराईट, सो या झोन एक तर पहिला इकडे आहे, नंतर इकडे एक आहे. सो ह्या झोन मध्ये जेव्हा ट्रेड बनेल समवेअर या झोन मध्ये, तेव्हा मी या ट्रेड मध्ये एंट्री मारणार. सो इन दिस केस या झोन मध्ये, आणि हा झोन, ओके, परफेक्ट ट्रेडिंग झोन, PTZ, ओके, परफेक्ट ट्रेडिंग झोन मध्ये जेव्हा एंटर मारली ती कॅन्डलनी, तेव्हा आपल्याला शॉर्टिंग करायचे. सो इन दिस केस मार्केटने डाऊन गेलेलं होतं, अप आलेलं होतं, डाऊन गेलेलं होतं, अप आलेलं होतं, आणि या झोनच्या जस्ट इकडे एरियामध्ये टच झाल्यावरती इकडे जर शॉर्टिंग केली असती तर आपल्याला फुल हा डाऊनवर्ड मूव्ह भेटली असती. ओके, आता सेम साइड मी आता इव्हन याच्या अडानीवरती आपण बघूया. ओके, अडानी एंटरप्राइज वरती, अडानी एंटरप्राइजचा पण ट्रेड जो रिसेंटली मार्केटमध्ये फॉल आला होता, पहिले शॉर्टिंग दाखवतो, मग लॉंग साईडची दाखवतो. परत मला काय काढायचं आहे, इन दिस केस मला काढायचं आहे एक असा आय काढायचा आहे, आणि त्याच्यानंतर सेकंड आय काढायचा आहे. ओके, तर पहिला वाला आय मी म्हणेन की समथिंग लाईक दिस बनलेला आहे. ओके, हा कंटिन्युअस फॉल, हा पहिला दांडका बनलेला आहे याचा इकडनं इथपर्यंत. नंतर ह्याचा सेकंड दांडका जो आहे, हा समथिंग लाईक दिस बनलेला आहे. ओके, हा सेकंड
दांडका जो इकडनं हा चालवून इथपर्यंत बनलेला आहे. आता मला अडाणी एंटरप्राइजला जर शॉर्ट करायचं असेल, आता जर मला अडाणी एंटरप्राइज शॉर्ट करायचं असेल, पहिलं तर मी हॉरिझॉन्टल लाईन टाकणार. बघा की लेफ्ट साईडला कुठे रेजिस्टन्स आहेत. सो एक तर मला हा प्रिव्हियस टॉप समवेअर इथे दिसतोय, सो इकडे पहिली मी लाईन टाकणार. ओके, आणि त्याच्या खाली इकडे बघा इथे पण थोडेसे सपोर्ट आहे ना. सो प्रिव्हियस काय दिसतंय का मला, प्रिव्हियस कुठे हे लाईन होते अजून कुठे सपोर्ट रेजिस्टन्स घेतलाय का. इन दिस केस दिसतंय मला प्रिव्हियस इकडे पण ह्या लोकांनी घेतलेले, इकडे सपोर्ट रेजिस्टन्स आहे. सो हाच माझा झोन झाला. सो इन दिस केस मला आता अडाणी एंटरप्राइज मध्ये, आता भले तो शेअर तेजीमध्ये चाललेला आहे, पण मला वाटतंय की जर अडाणी एंटरप्राइजला मला शॉर्ट मारायचं असेल टेक्निकली, तर मला वाट बघणं गरजेचं आहे की ह्या झोन मध्ये कधी येतोय मार्केट, आणि ह्या झोन मध्ये अडाणी एंटरप्राइज आल्यावरती मी शॉर्ट पोझिशन इनिशिएट करणार. हा परत परफेक्ट ट्रेडिंग झोन ह्याला आपण मानू शकतो. पेशन्स लागणार आहे. आता मी हा डेली चार्ट दाखवतोय, तुम्ही मिनिट चार्ट 15 मिनिट चार्ट मध्ये अजून जरा पटकन भेटतील तुम्हाला ट्रेडिंग झोन इंटरडे साठी, पण मी आपला डेली चार्ट म्हणून एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. ओके, सो अशा प्रकारे मला ही मूव नंबर 1, मूव नंबर 2, ही मूव नंबर 3, मूव नंबर 4 जी चालू झालेली आहे, 4 जेव्हा या एरियामध्ये येईल तेव्हा मी एंट्री मारणार. याला ऍडिशनल जर तुम्हाला कन्फर्मेशन करायचं असेल तर इव्हन ह्या मूव मध्ये तुम्ही चॅनल पट्टी जर काढली, इन दिस केस जी चॅनल पट्टी बनली, या चॅनल पट्टीच्या बाहेर जेव्हा ह्या झोन मध्ये आला, लक्षात ठेवा या झोन मध्ये आला पाहिजे. या झोन मध्ये आल्यावरती जर युटर्न मारत असेल, इकडे तोडून काहीतरी कॅन्डल बनली, तर मग मी ट्रेड घेईन. ओके, जस्ट दाखवण्यासाठी इकडे जरा चार्ट पेक्षा थोडंसं वेगळं, ही डाऊन मूव आली आहे. ओके, नंतर ही परत ही अप मूव झालेली आहे. अप मूव नंतर सेकंड परत ही डाऊन मूव झालेली आहे. ऑलराईट, सेकंड ही डाऊन मूव झाल्यावरती जेव्हा परत इकडे या रेजिस्टन्स मध्ये येईल, आणि जर इकडे मी प्रिव्हियस हे जर इकडे हॉरिझॉन्टल लाईन टाकली, इकडे लेफ्ट हँड साईडला दुसरीकडे इथे अजून काहीतरी स्ट्रक्चर असेल मला दिसलेलं की हा प्रिव्हियस इकडे पण एकदा टच होऊन गेलेलं होतं, ते इकडे बरेचदा बाउन्स मारलेला होता, परत खाली येऊन इथे पण बरेचदा बाउन्स मारलेला होता, तर ही एक व्हॅलिड सपोर्ट रेजिस्टन्स लाईन बनते. ओके, पण ह्याचा पण एक थोडासा झोन बनवायचा. थोडासा झोन मध्ये जेव्हा हा शेअर जेव्हा येणार आणि इकडनं जेव्हा आला की तिकडे शॉर्टिंग करायची. स्टॉप लॉस कुठे असणार, ऑफकोर्स या प्रिव्हियस जो याच्या आधीचा जो टॉप आहे याच्यावरती स्टॉप लॉस असणार. त्याच्यामुळे काय होणार, रिस्क पण एवढं खूप कमी असतं, रिवॉर्ड पण बरंच मोठं बनतं याच्यामध्ये. ओके, हे आता शॉर्टिंगचा. आपण लॉंगचे काही एक्झाम्पल्स घेऊया. तर लॉंग साठी मला लेट्स से मला ट्रेड करायचं असेल, कुठला घेऊया आपण, बँक निफ्टीला जाऊया. चला बँक निफ्टी बँक एकदम सोपं आहे, काही रॉकेट सायन्स नाही, एकदम सोपं आहे. ओके, निफ्टी बँकचं पण तुम्हाला दाखवतो इथे परत एकदा. आता निफ्टी बँक मध्ये परत बघ कसे बनलेले आहेत. निफ्टी बँक मध्ये पण जर बघायला गेलो, ही डाऊनवर्ड मोमेंटम आलेली आहे. ओके, हा पहिला दांडका, पहिली मूव, ही सेकंड मूव त्याची आलेली आहे. सेकंड मूव नंतर ही थर्ड मूव. आता ही मूव व्हॅलिड का नाहीये, कारण बघा ह्याच्या खाली ह्याला तुटणं गरजेचं आहे, ह्याच्या खाली हा गेला नाहीये अजूनपर्यंत. सो म्हणून ही मूव धरायची नाही, तर ही थर्ड मूव आलेली आहे त्याची. ओके, ही थर्ड मूव आलेली आहे. सो 1, 2, 3. आता मी बाय कुठे करणार, आता माझा झोन जर मला बघायचा असेल, इन दिस केस हा इकडे एक मला रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स झोन दिसतोय मला. सो मी म्हणेन ओके, ही मेजर रेजिस्टन्स होता, इकडे मी टाकेन. ओके, आणि सेकंड जर मला याच्यामध्ये बघायचं असेल तर प्रिव्हियस जो टॉप आहे तो इथे टाकेन. सो समवेअर जेव्हा ह्या झोन मध्ये मार्केट येईल, समवेअर जेव्हा इकडनं जेव्हा मार्केट रिव्हर्स व्हायला लागलं, ह्या झोन मध्ये कुठे मार्केट येईल तेव्हा मी शॉर्ट करणार. सो इन दिस केस बघू शकतो आपण कंटिन्युअसली प्रिव्हियसली या झोन मध्ये आलं आणि इकडनं युटर्न मारला. इकडनं परत एक्झॅक्ट पकडायचं असेल तर मी या झोन मध्ये या 4th नंबर लेगला मी इकडे परत चॅनल पट्टी अशी काढली, जेव्हा पण चॅनल पट्टी तुटेल, इन दिस केस या इकडे कॅन्डलला मी शॉर्ट केलं असतं. ओके, क्लिअर कट दिसतंय, एकदम व्हेरी सिम्पल. आता सेम थिंग इकडे पण जर मी बघायला गेलो, बँक निफ्टीचा लाईव्ह चार्ट आहे, बँक निफ्टीच्या लाईव्ह चार्ट वरती जर मला ट्रेड घ्यायचा असेल इन दिस केस, आता परत बघा लक्षात ठेवा, आता ही जी मूव आहे, ओके, ही जी डाऊनवर्ड मूव चालू झालेली आहे 1, 2, आता ही तिसरी जो आहे ना, ह्याचा लो पडला नाहीये, सो आपण ह्याला काउंट करू शकत नाही की हा अजून खाली चाललेला आहे, म्हणून खाली जाणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण त्याच्यावरती ट्रेड घ्यायचा नाहीये. ओके, पण आपण म्हणा की लेट्स से महेश इकडे रिव्हर्सल मला तर कळणार कसं ना, आता होतो नवीन क्वेश्चन आहे. सो लेट्स से आता मी म्हणेन की आता हे अदर वे, आता मला ह्याच्यामध्ये तेजी जर करायची असेल तर इन दिस केस मी म्हणेन ही पहिली मूव झाली त्याची, लेग नंबर 1. ओके, नंतर रिट्रेसर आलंय. आता ही सेकंड मूव जी आहे ही ऍटलीस्ट या प्रिव्हियस टॉपला तोडलं पाहिजे. 42,000 निफ्टीचा जो टॉप आहे, या 42,000चा निफ्टीचा टॉप आहे त्याला तोडलं पाहिजे. ह्याला तोडून झाल्यावरती हा वर कुठेतरी जाईल आणि ही आपले सेकंड आपले जी आहे दांडका तो बनून जाईल आपला इन दिस केस. ओके, हा सेकंड दांडका बनून जाईल.
आणि त्याच्यानंतर जेव्हा रिट्रेसर येईल आणि जेव्हा हा झोन परत जरा मी एक्झॅक्ट झोन काढतो थोडासा, जेव्हा या झोन मध्ये मार्केट येईल तेव्हा या डिप मध्ये मी बाय करणार फॉर द नेक्स्ट बिग मूव्ह. ओके, सो आता बँक निफ्टी मी ते रिव्हर्सल खेळणार नाही. जर मला परफेक्ट ट्रेडिंग, परफेक्ट शॉर्टिंग किंवा परफेक्ट लॉंग जायचं असेल, मला बँक निफ्टीला इथपर्यंत ह्या झोन पर्यंत येणं गरजेचं आहे, या प्रिव्हियस टॉपला तोडणं गरजेचं आहे. तोडून झाल्यावरती परत त्याचं कन्फर्मेशनसाठी परत जेव्हा इकडे येईल तेव्हा या झोन मध्ये मी एंट्री घेणार आणि मग इकडनं मला शॉर्ट माहिती आहे की मार्केट चाललं. कारण इकडे मला माहिती की प्रिव्हियसली पण या प्रिव्हियस सपोर्ट लाईनवरती बरेचदा इकडनं मार्केट सपोर्ट भेटलेलं होतं. सपोर्ट इथे रेजिस्टन्स होतं, इथे सपोर्ट रेजिस्टन्स होतं आणि सपोर्ट रेजिस्टन्स मल्टिपल टाइम्स या झोनला झालेला आहे. सो माझ्यासाठी हा परफेक्ट एंट्री झोन इकडे बनतोय. ओके, परत तेजीचं परत दाखवतो तुम्हाला. एन हा वरचा पहिला लेग बनणार, त्यानंतर हा इथे येणार, ह्याचा खालचा लो तोडला नाही पाहिजे लक्षात ठेवा. तिकडनं जेव्हा नेक्स्ट होणार आणि ह्याचा हाय तोडणार, ऑलराईट. त्याच्यानंतर इकडनं जेव्हा खाली येईल आणि ह्या झोनला जेव्हा आपण बाय करू, जेव्हा कारण प्रिव्हियस जो रेजिस्टन्स सपोर्ट जो एक लाईन जी बनेल हॉरिझॉन्टल, या हॉरिझॉन्टल लाईनच्या झोनमध्ये समवेर अशी 2 हॉरिझॉन्टल लाईन काढायचे, या झोनमध्ये मी एंट्री मारणार आणि मग इकडनं ही जी मेन ट्रेड आहे तो आपला मेन ट्रेड आहे. असं जर काम केलं, अजून एक दोन एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ थोडा लांब चालले पण चला अजून एक एक्झाम्पल दाखवूया याच्यामध्ये. लेट्स से रिलायन्स. ओके, रिलायन्सचा चार्ट बघा. आता इन दिस केस रिलायन्स आजच्या तारखेला लेट्स से अज्युम करा की इकडनं हा सेकंड नवीन लो बनलाय, पण आपला कन्फर्मेशनसाठी मला इकडनं रिलायन्स वर जातोय, इकडनं हा खाली आलाय आणि जेव्हा रिलायन्स ह्याच्या वरती जाईल, ह्या 2500च्या लेवलच्या वरती जाईल आणि जेव्हा खाली परत इथे रिटेस्टिंगला येईल तेव्हा मी त्याला ट्रेडमध्ये घेणार आहे आणि तेव्हा इकडनं माझं परफेक्ट एंट्री झोन असणार आहे आपल्यासाठी. ओके, आता इकडे पण हे पण सेम तसेच काइंड ऑफ मूव्ह दिसणार तुम्हाला. इकडे खाली आला, ओके, हा पहिला मूव्ह, द सेकंड मूव्ह, द थर्ड मूव्ह मध्ये इकडे हा वर गेला, इथपर्यंत वर गेला, राईट. वर गेल्यावर इकडे हा खाली आला आणि इकडे बघा परफेक्टली या प्रिव्हियस टॉपची इकडे ही एंट्री भेटलेली होती आणि इकडनं रिलायन्स चालत गेला. ओके, आहे की नाही एकदम परफेक्ट ट्रेड. सो त्यासाठी परत फक्त मंदीसाठी आपल्याला उलट्या एन 2 दांड्या पडल्या पाहिजेत. ओके, नंतर हा 2 दांड्या पडल्यावरती इन दिस केस असं काहीतरी झाल्यावरती, असं खाली आल्यावरती हा परत इकडनं रिट्रेसल मध्ये आला पाहिजे प्रिव्हियस टॉपला आणि इकडे ह्या झोन मध्ये कुठेतरी शॉर्टिंग करून रिव्हर्सल आला पाहिजे. सेम थिंग तेजीसाठी पण जर मी दाखवायला गेलो तुम्हाला, तेजीसाठी पण सेम थिंग. मार्केट वर जात आहे, परत थोडंसं खाली येत आहे, परत नेक्स्ट टाइम वर जाणार, पण हे प्रिव्हियस टॉपला तोडून वर जाणार आणि आपलं काम असणार की परत त्याला खाली येण्यासाठी द्यायचं आणि समवेर आपला हा जो बाय झोन आहे या बाय झोन मध्ये एंट्री घ्यायची आणि मग पळायचं. स्टॉप लॉसेस ऑफकोर्स त्याच्या खाली असणार आहे. सो पण रिस्क टू रिवॉर्ड वाईज तुम्ही ऑलमोस्ट एक परफेक्ट एवढीशा रिस्कसाठी 3 रुपयाचा रिवॉर्ड, 1 रुपयाच्या रिस्कसाठी 3 रुपयाचा रिवॉर्ड तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. फक्त आता येणाऱ्या दिवसांसाठी, येणाऱ्या 100 दिवसांसाठी तुम्हाला फक्त हा सेटअप ट्रेड करायचा आहे. प्रत्येक ट्रेड ह्या सेटअपवरती, मिनिट चार्ट तर मिनिट चार्ट करा, 5 मिनिट तर 5 मिनिट, 15 मिनिट 15 मिनिट्स, पण हा सेटअप फक्त ट्रेड करा. तेजी तर तेजी करा, मी तर म्हणजे मंदी पण करू नका. ज्याला मंदी करायची मंदी करा, पण तेजी पण करू. म्हणजे पॉईंट काय सांगतो, येणाऱ्या 100 दिवसामध्ये जेवढे तुमचे इनपुट पॅरामीटर सेम असतील, सो इन दिस केस इन्स्ट्रुमेंट सेमच असणार आहे, बँक निफ्टी, नंतर कॅपिटल सेम असणार आहे तुमचं, नंतर तुमचं रिस्क टू रिवॉर्ड सेम असणार आहे, नंतर तुमचं टाइम फ्रेम पण तुम्ही सेम ठेवा, डेली तर डेली, मिनिट तर मिनिट, 15 तर 15. सो अशा प्रकारे तुम्ही हे सगळ्या 3 ते 4 गोष्टी तर सिमिलरली तुम्ही आतमध्ये टाकलं तर तुमचं पण परफेक्ट आपल्या आईसारखं उरणभात बनायला सुरू होईल आणि शेअर मार्केटमध्ये छानपैकी पैसा बनेल. आणि नेक्स्ट टाइम मी होपफुली 100 दिवसांनंतर जेव्हा मी पोल घेईन हा व्हिडिओ रिलीज केल्यावरती, तर मला पाहिजे की 70% मधले ऍटलीस्ट जे लोकल लॉसेस मध्ये आहेत ते फक्त आपले 20 ते 30% मराठी माणूस येऊन पोहोचेल आणि 80 ते 90% मराठी माणसं ह्या चॅलेंज घेतल्यावरती प्रॉफिटेबल होईल. मित्रांनो, कृपया करून हे सिंपल सपोर्ट्स अँड रेजिस्टन्स फॉलो करा. हे एन फॉर्मेशनची फॉर्मेशन फॉलो करा. बॅक टेस्टिंग पाहिजे तुम्ही करून घेऊ शकता. तुम्हाला ह्याचं उत्तर तुम्हाला भेटणारच की येस ही स्ट्रॅटेजी चालते. फक्त एवढंच आहे की तुम्ही हे फोकस देऊन काम करायला रेडी आहात का, त्यासाठी एक वेगळ्या अकाउंटमध्येच कृपया करून काम करा. एनिवेज या सगळ्या गोष्टी नीटपणे शिकायच्या असेल तर वेबिनार्स डेफिनेटली जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका. तुमची कमेंट्स वाचायलाही मला खूप आवडतात. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.